साहित्य अकादमीच्या वेबलाईन साहित्य शृंखलेअंतर्गत आज कविसंधी या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध मराठी कवी श्री प्रकाश किनगावकर। साहित्य अकादमीच्या वतीने मी या कविसंधी कार्यक्रमात प्रकाशजींचं मनापासून स्वागत करतो। कविसंधी कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आपल्या काव्य लेखनाविषयी प्रकाशजी या कार्यक्रमात थोडं बोलतील आणि आपल्या निवडक कविता सुद्धा इथे वाचून दाखवतील। प्रकाश किनगावकरांनी साधारण 1988 पासून आपल्या कविता लेखनाला सुरुवात केली। विविध नियतकालिकातूनही त्यांच्या कविता सातत्यानं प्रकाशित होत आल्या आहेत। उदाहरणार्थ अनुष्टुप, कवितारती, हंस, साधना, दीपावली, मौज आणि इतर अनेक नियत अनियतकालिकातून त्यांच्या कविता सातत्याने आपण वाचतो आहोत। 2007 मध्ये त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला। त्याचं नाव गावाच्या आकाभोवती। अतिशय चांगला प्रतिसाद वाचकांनी या कविता संग्रहाला दिला। याच कविता संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त झाला। त्याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार देखील या कविता संग्रहाला प्राप्त झाला। प्रकाशजींच्या काही कविता विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि काही कवितांचा इंग्रजी, हिंदी भाषांमधून अनुवादही झालेला आहे। या अगदी त्रोटक आणि प्राथमिक परिचयानंतर मी प्रकाशजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या काही कविता इथे सादर कराव्यात आणि आपल्याशी संवाद देखील। प्रकाश किनगाव। आज नमस्कार। आज साहित्य अकादमीने कविसंधी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळवून दिली। त्याबद्दल साहित्य अकादमी आणि कृष्णाजींचे मी मनापासून आभार मानतो। आज सगळीकडे करोनाची दहशत आहे। लोक घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत। शास्त्रज्ञ, डॉक्टर्स त्यावर इलाज शोधतायत। परमेश्वर या महामारीतून अख्ख्या जगाला बाहेर लवकर काढो ही प्रार्थना करतो आणि माझ्या कवितेकडे वळतो। कृष्णाजी, आमचं कुणब्याचं घर, घरात आई वडील, आजी आजोबा, आम्ही 4 भावंड, एक माझ्यापेक्षा वयाने मोठा काका, 2 काका शहरात नोकरीनिमित्त गेलेले। वडील शाळा शिकले नाहीत, डिग्रीतून उठले। आईने शाळेचं तोंड पाहिलं नाही। वडिलांना नेहमी वाटायचं आपण अडाणी राहिलो, अशिक्षित राहिलो, आपली पोरं शिकली पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला। गावाला लागून आमचा मळा 2-2.5 बिघे, त्यात आधी मोट होती, मग ऑइल इंजिन आलं, मग इलेक्ट्रिक पंप आला। वडील अजूनही मोट हाकलून नाड्याने पडलेल्या चट्ट्याविषयी बोलतात। अजूनही इंजिनाचे हँडल मारून मारून दुखावलेल्या खांद्याबद्दल सांगतात। मी 7वी पर्यंत गावाकडे शिकलो, जिल्हा परिषदच्या शाळेत। मला देरा महाजन नावाचे गुरुजी होते। आम्हाला नारायण वामन टिळक, केशवसूत, बालकवी भारातांबे यांच्या कविता होत्या। महाजन गुरुजी इतक्या चांगल्या पद्धतीने कविता शिकवत, इतक्या तन्मयतेने अभिनयासह कविता शिकवत आणि सगळ्या कविता पाठ करायला लावत। त्यामुळे त्या कविता अजूनही माझ्या तोंडात आहेत
आणि कवितेची पहिली आवड तिथे लागली असं मला वाटतं. अच्छा. आमच्या घराच्या बाजूला एक चुलत आजोबा राहायचे. दर श्रावणात दरवर्षी तिथे पोथी पुराणचं वाचन व्हायचं. कधी रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ, शिवलीलामृत अशा वेगवेगळ्या पोथ्यांचं वाचन व्हायचं दरवर्षी. मी त्या आजीबरोबर ऐकायला जायचो. त्यातील त्या अद्भुत कथा मला खूप आवडायच्या. अध्याय सुरू होण्या अगोदरचे ती जी चित्र होती तीही खूप आवडायची. 7वी नंतर मी काकांकडे शिकायला गेलो शहरात. मला मॅट्रिकला व्यंकटेश माळगुळकरांची काळी आई नावाची कथा होती. त्यात म्हातारे आप्पा असतात, त्यांचं मागे पुढे पाहणारं कोणी नसतं, म्हणून गुरंढोरं आणि जमीन ते विकायला काढतात आणि अखेरचं आपल्या काळ्या आईला भेटायला शेतात येतात. शेताच्या चारी मेर फिरतात आणि त्या वडाच्या झाडाखाली बसतात. मला त्या म्हाताऱ्या आप्पांमध्ये माझे आजोबा सापडले. आनंद यादवांची इंजिन नावाची कथा होती. त्यात सीताराम गडी असतो, मोठ हाकलायचं काम करतो. नंतर मालक ऑइल इंजिन आणतो, मोठेचं काम काहीच आता राहत नाही, बैल विकून टाकतो तो. त्याचं भावविश्व नष्ट होतं सीतारामचं. त्या सीताराम मध्ये मला माझे वडील दिसायचे. शाळेत मला ह्या कथा शिकवल्या जात होत्या. खिडकीतून मला माझा मळा दिसत होता, माझं शेत दिसत होतं, माझे आजोबा दिसत होते, माझे वडील दिसत होते. मला नारायण सुर्व्यांची एक कविता होती अभ्यासाला मॅट्रिकला असताना. ती सामान्य माणूस त्यांच्या कवितेत केंद्रबिंदू होता, केंद्रभागी होता. ते फार मला भावलं. आजूबाजूच्या ती अशी माणसं मी बघितलेली होती वावरताना, त्यामुळे ती कविताही मला खूप आवडली. नंतर मी मॅट्रिक नंतर पॉलिटेक्निक केलं आणि नंतर 2 वर्ष शेती केली नोकरी मिळेपर्यंत. 5 वर्ष तसा साहित्याशी, कवितेशी, कथांशी काहीही संबंध राहिला नाही. पण मी शेतात जायचो सालदारा सोबत बैलगाडीवर बसून आपलं जेवण घेऊन दुपारचं, आणि दिवसभर सालदारा सोबत राहायचो. तो जे काही काम करेल ते सगळं बारकाईने बघायचो. मला पेलतील ती सगळी कामं करायचो. असाच एकदा आम्ही कापूस लावलेला होता. कापूस चांगला फुटलेला होता. पितरपाट्यात म्हणजे भाद्रपदामध्ये कैऱ्या तडकतात आणि शेत पांढरं शुभ्र होतं. बाया लावलेल्या होत्या वेचायला. त्या बाया शेतात आल्यावर म्हटल्या, कपाशीचं बोंड कसं कोजागिरीच्या चांद सारखं फुटलंय, कापूस फुटून कसा दैभात झालेला आहे. म्हणजे मला त्या बायांनी, मजूर बायांनी सुद्धा कविता शिकवली असं मी मानतो. त्याच्यानंतर नोकरीला लागलो. माझ्या वाट्याला सतत जुनी पुस्तकं येत राहिली. म्हणजे मराठीची पुस्तकाचं संत साहित्य गायब असायचं, गणिताच्या पुस्तकाचं आलेखाचं प्रकरणच नसायचं. असं मला कोऱ्या पुस्तकांची भूक होती. मग मी सगळी पुस्तकं मागू लागलो. महाभारताची, रामायणाची आवड आधीच लागलेली होती. मी महाभारतावरची जी जी मिळतील ती सगळी पुस्तकं मी मागवायचो. माझ्या घराकडे पोस्टमन खांद्यावर पुस्तकं घेऊन येतानाचा आनंद मी खूप वेळा घेतलाय. नंतर व्यंकटेश माळगुळकर मागवला. व्यंकटेश बनगरवाडी, कोवळे दिवस, माणदेशी माणसं, काळी आई, वारी, जांभळाचे दिवस अशी सगळी, सत्तांतर वगैरे सगळी त्या त्या वेळेला प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं मी आघाशासारखी वाचली. नंतर आनंद यादवांची पुस्तकं मागवली. खळाळ असेल, गोतावळा असेल, मळ्याची माती असेल, मायलेकरं असतील, समीक्षेची पुस्तकं, ही झोंबी व त्याच्या नंतरची पण सगळी अशी मी वाचत होतो आकाशासारखा. मला ती खूप आवडली. माझं भावविश्व, मी जे जगलो होतो ते मला त्याच्यात दिसत होतं. मी जळगावला यायचो. निळकंठ महाजन जळगावचे कवी, त्यांना भेटायचो. ते माझे नातेवाईकही होते. त्यांच्याशी चर्चा करायचो. मी बनगरवाडीबद्दल बोलायचो, मी गोतावळ्याबद्दल बोलायचो. ते मला कवितेबद्दल सांगत. तोपर्यंत कविता हा माझा विषय नव्हता. मी विचारही करू शकत नव्हतो. मी कथा, कादंबऱ्या वाचत होतो आणि त्याबद्दलच बोलायचो. मग त्यांनी आमच्या भेटीत
योगभ्रष्ट डाके सरांची जी दीर्घ कविता आहे ती वाचून दाखवली. रानातल्या कवितांमधल्या कविता वाचून दाखवल्या महानोर दादांच्या. उत्तम कोळगावकरांचं जंगलझळी मला त्यांनी वाचायला दिलं. कवटेकर सरांचं दिलं हे माझ्या गवताच्या पात्या. प्राक्तनाचे संदर्भ दिलं तामळसकरांचं. नेमाळे सरांचं कोसला बिढार जरीला मला वाचायला दिलं. तोपर्यंत मला माहित नव्हतं. ही सगळी पुस्तकं मी धरणगावला नोकरीला होतो ते घेऊन गेलो आणि ती वाचत राहिलो. 15 दिवसाने पुन्हा त्यांना भेटायला यायचो, पुन्हा चर्चा करायचो. आणि मग नंतर मी 7-8 वर्ष वाचन केल्यावर कविता लिहू लागलो. कविता सुरुवातीला समुचित, अस्मितादर्श, कविता रती, अनुष्टुप, हंस, दीपावली, साधना, नंतर मौज मध्ये सातत्याने माझी कविता प्रकाशित होत राहिली. आणि नंतर मग 15-16 वर्ष सतत लिहून झाल्यावर पॉप्युलर प्रकाशनाने अतिशय देखणा संग्रह काढला गावाच्या आकाभोवती. त्यासाठी मला महानोर दादा, प्रभाताई गणवरकर यांची खूप मदत झाली. प्रभाताईने तर अक्षरशः ओळण ओळ वाचून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन ती मांडणी करून माझ्या कविता संग्रहाला एक देखणं रूप दिलं असं मी मानतो. या सगळ्या कवी लेखकांचे ऋण घेऊन मी जगतो आहे, पुढे जातो आहे आणि माझी वाटचाल शोधतो आहे. माझ्या कवितेत मी बोली शब्दांचा अधूनमधून वापर करत असतो गावाकडच्या. मला माहिती आहे बोलीतील म्हणी, वाक्प्रचार हे मुख्य भाषेला सौंदर्य वाढवत असतात, प्रमाण भाषेचं सौंदर्य वाढवत असतात, समृद्ध करत असतात. त्यामुळे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे मी माझ्या पूर्व खानदेशी बोलीतील, जिला लेवागण बोली अलीकडे म्हटलं जातं, त्यातील शब्द वापरत असतो आणि कविता लिहित असतो. आमची खानदेशची माती लेखक कवींनी गंधित झालेली आहे. त्यात मर्ढेकर, बहिणाबाई चौधरी, केशवसूत, बालकवी, नेमाळे सर, महानोर दादा यांनी भुसभुशीत करून ठेवलेली ती माती. त्या मातीत मला कविता लिहायला मिळते आहे. त्या मातीचा गंध कपाळाला लावून मी कविता लिहितोय याचा मला खूप आनंद आहे. कृष्णाजी, आता मी कविता वाचनाकडे वळतो. सुरुवातीला माझ्या गावाच्या आकाभोवती ह्या संग्रहातील 1-4 कविता मी वाचतो आणि त्याच्यानंतर मग जो संग्रह येऊ घातलाय त्याच्यातल्या कविता मी वाचेन. पहिली कविता आहे कायपात. वावरातील काळी कचरा वेचून भुगल्या शिलगवल्यावर अवताला नडणारे दगडगोटे माय बाहेर टाकायची. वावरातील काळी कचरा वेचून भुगल्या शिलगवल्यावर अवताला नडणारे दगडगोटे माय बाहेर टाकायची. अन पांभर चांगली लागावी म्हणून बांध कोपरा नीट करायची. तेव्हा मी फुटलेल्या दगडी पाटीचे कोपरे व्यवस्थित बसून कोळशाने घासून तिला काळी कुट्ट करीत असायचो. कोळप आणि पांभरीचे कुजलेले दात सुताराच्या मेठावर बदलून किंवा हलणाऱ्यांना पाचर बसून, कोळप आणि पांभरीचे कुजलेले दात सुताराच्या मेठावर बदलून किंवा हलणाऱ्यांना पाचर बसून बाप खुरपे आणि पासांना लोहारा जवळून पाजून आणायचा. तेव्हा मी पेन्सिलींना टोक काढत राहायचो. अनवाणी पायांनी सिमेंटच्या रस्त्यांवर धोत्राने घामेजले अंग पुसत बाप्पा तालुक्याला बियाणं गोळा करीत फिरायचा. अनवाणी पायांनी सिमेंटच्या रस्त्यांवर धोत्राने घामेजले अंग पुसत बाप्पा तालुक्याला बियाणं गोळा करीत फिरायचा. तेव्हा मी गावातल्या बाजारात दुकानांवर पुस्तकांचा तपास करीत असायचो. घरातील डब्यांमधून पेरणीच्या दिवशी आजी जुनं बियाणं शोधायची कायपात करीत. घरातील डब्यांमधून पेरणीच्या दिवशी आजी जुनं बियाणं शोधायची कायपात करीत. तेव्हा मी टाचून तयार करीत असायचो कोपऱ्यात मागच्या सालच्या अपुऱ्या वह्यांमधून कोरी पानं काढून नवी वही, कोरी पानं काढून नवी वही. याच्या नंतरची कविता आहे कुणब्याच्या घरात. त्याच्यातला एक तुकडा मी वाचतो, बाप नावाचा. बायकोच्या अंगावर मांस नसलं तरी चालेल,
बायकोच्या अंगावर मांस नसलं तरी चालेल, पण वावरात 3 जोड्यांचं औत लावून मातीचा गागर चांगला हातभर पडला पाहिजे. बायकोच्या अंगावर मांस नसलं तरी चालेल, पण वावरात 3 जोड्यांचं औत लावून मातीचा गागर चांगला हातभर पडला पाहिजे. पोरग खुजं निघालं हरकत नाही, पीक डोक्याच्या पार गेले म्हणजे झालं. पोरग खुजं निघालं हरकत नाही, परंतु पीक डोक्याच्या पार गेलं म्हणजे झालं. आणि पोरीच्या हातपाय पपईच्या टोंग्यासारखे पोकळ आणि बारीक असले तरी काहीही बिघडत नाही. आणि पोरीच्या हातपाय पपईच्या टोंग्यासारखे पोकळ आणि बारीक असले तरी काहीही बिघडत नाही. मात्र ज्वारीचा तोटा भरीव आणि मुठीत मावणार नाही असा असावा जाडजूड, आणि मुठीत मावणार नाही असा असावा जाडजूड. एक कविता आहे, विंचू नावाची कविता, ती वाचतो. पहाटे आडावरून पाणी भरण्याआधी माठ विसरताना, पहाटे आडावरून पाणी भरण्याआधी माठ विसरताना, कधी झापड पडल्यावर गोखल्यातील चिमणी पेटवताना, मायच्या हाताला विंचून अंगी मारी. पहाटे आडावरून पाणी भरण्याआधी माठ विसरताना, कधी झापड पडल्यावर गोखल्यातील चिमणी पेटवताना, मायच्या हाताला विंचून अंगी मारी. बाप दारामागची पराणी घेऊन त्याला शोधून काढी आणि ढेकणासारखा त्याचा चेंदामेंदा करीत असे. बाप दारामागची पराणी घेऊन त्याला शोधून काढी आणि ढेकणासारखा त्याचा चेंदामेंदा करीत असे. बाप्पा मांत्रिकाच्या घराभोवती घिरट्या घालीत राही तो येईपर्यंत. बाप्पा मांत्रिकाच्या घराभोवती घिरट्या घालीत राही तो येईपर्यंत, माय गाऱ्याचा लेप दुखऱ्या भागावर लावून हातधरण्याची चिंधी हातावर बांधित असे. माय गाऱ्याचा लेप दुखऱ्या भागावर लावून हातधरण्याची चिंधी हातावर बांधित असे. घरभर काम करताना ती टरारलेल्या हाताला जपे आणि कढत राही केव्हा रात्रभर. आम्ही गोठ्यात रबराचा विंचू शेणकिड्याच्या पाठीला मेणाने चिटकवून तो हालू लागताच दगडगोट्यांनी त्याला ठेचत असू. आम्ही गोठ्यात रबराचा विंचू शेणकिड्याच्या पाठीला मेणाने चिटकून तो हालू लागताच दगडगोट्यांनी त्याला ठेचत असू. आमचा राग निवेपर्यंत अथवा मायची ठणक थांबेस्तोवर, आमचा राग निवेपर्यंत अथवा मायची ठणक थांबेस्तोवर. एक ह्या संग्रहातली एक चौथी कविता, शेवटची कविता वाचतो मी, नवस. घरून निरोप येतो, माघात गावाकडे मुंजोबाची जत्रा असते. घरून निरोप येतो, माघात गावाकडे मुंजोबाची जत्रा असते. गावाबाहेर मुंजोबाच्या ठाण्याकडे जाणारा रस्ता दुतर्फा दुकानांनी भरलेला. घरून निरोप येतो, माघात गावाकडे मुंजोबाची जत्रा असते. गावाबाहेर मुंजोबाच्या ठाण्याकडे जाणारा रस्ता दुतर्फा दुकानांनी भरलेला. चेंडू फुगा घेणारी पोरं, टिकल्या बांगड्यांसाठी रुसणाऱ्या पोरी. चेंडू फुगा घेणारी पोरं, टिकल्या बांगड्यांसाठी रुसणाऱ्या पोरी. हलवायाच्या पालात उखड बसून बिड्या फुंकणारी माणसं. वखरलेल्या वावरात परगावून आलेल्या बैलगाड्या. बाया माणसं स्वयंपाकात मग्न. दूर पलीकडे स्वतःभोवती गिरकी घेण्याची वाट पाहणारे पाळणे. गर्दी होण्याआधी मुंजोबाला नारळ फोडून परतलो. गर्दी होण्याआधी मुंजोबाला नारळ फोडून परतलो. रस्त्यात ताशाच्या तालावर घुमणारी भक्तीन, कपड्यांचे भान हरवलेली. रस्त्यात ताशाच्या तालावर घुमणारी भक्तीन, कपड्यांचे भान हरवलेली. नंतर डफड्यांमागून नवस फेडायला निघालेल्या गर्दीत, नंतर डफड्यांमागून नवस फेडायला निघालेल्या गर्दीत हातात नारळ, डोक्यात टोपी, गंध, गळ्यात माळ घातलेला मुलगा. मग दुसरा, नंतर तिसरा. माझ्या पोरीचा प्रश्न पप्पा मुलींसाठी नवस का नसतो. माझ्या पोरीचा प्रश्न पप्पा मुलींसाठी नवस का नसतो. मी तिच्या हातातील खेळण्यातल्या माकडासारखा थरथरत तळाशी जाऊन पोहोचलेला. मी तिच्या हातातील खेळण्यातल्या माकडासारखा थरथरत तळाशी जाऊन पोहोचलेला. आता तिला मी कसे उत्तर देऊ. आता तिला मी कसे उत्तर देऊ जे सांगितलं जातं नेहमीच गावात. बोरी बाबडी वाढतात आपसूक, आंब्याला मात्र करावं लागतं आळ काठी लावून. बोरी बाबडी वाढतात आपसूक, आंब्याला मात्र करावं लागतं आळ काठी लावून.
आता माझ्या दुसऱ्या कविता संग्रहाची संहिता मी केलेली आहे मानगी या नावाने. त्यातील काही कविता वाचतो कृष्णाजी. हो हो. त्यातील पहिली कविता आहे प्रश्न. आई, आपल्याकडे मला पाहायला पाहुणे येतात, तेव्हा पंटीचा उजेड घरभर पसरावा तसा आनंद तुझ्या चेहऱ्यावर असतो. आई, आपल्याकडे मला पाहायला पाहुणे येतात, तेव्हा पंटीचा उजेड घरभर पसरावा तसा आनंद तुझ्या चेहऱ्यावर असतो. आपण त्यांना पोहे चहा वगैरे देतो. आपण त्यांना पोहे चहा वगैरे देतो. मला बोलावून ते प्रश्न विचारतात. मला बोलावून ते प्रश्न विचारतात. नाव, जन्मतारीख, शिक्षण, उंची, मामेकूळ वगैरे. मला बोलावून ते प्रश्न विचारतात. नाव, जन्मतारीख, शिक्षण, उंची, मामेकूळ वगैरे. मी उत्तर तर बरोबर देते. मी उत्तर तर बरोबर देते. परक्या पुरुषांसमोर माझी थोडी थरथर होते, खरे आहे. परक्या पुरुषांसमोर माझी थोडी थरथर होते, खरे आहे. पण त्यांची नजरी वाळलेलं गवत भुरभुर जळावं तसं माझं बालपण जाळत राहते. मग काहीतरी उणीवा काढून त्यांचा नकार येतो. मग काहीतरी उणीवा काढून त्यांचा नकार येतो. टोपलीतील उचललेली मेथीची जुडी गिऱ्हाईकाने पुन्हा टाकून द्यावी तसा. आपण मुलगी जन्माला घातली अन गुन्हा केला. आपण मुलगी जन्माला घातली अन गुन्हा केला, अशा अपराधीपणाच्या भावाने तेव्हा तुझा चेहरा काळवंडून जातो. आई, आई, असं नाही का करता येणार? आई, असं नाही का करता येणार? आपण जाऊ मुलांच्या घरी. आपण जाऊ मुलांच्या घरी. विचारू प्रश्न जे त्यांनी विचारले होते. विचारू प्रश्न जे त्यांनी विचारले होते. पाहू तिथली भानोशी. पाहू तिथली भानोशी, तिथला उकिरडा. तपास करू तिथली माती किती भुसभुशीत आहे रोपट्याच्या वाढीसाठी. तपास करू तिथली माती किती भुसभुशीत आहे रोपट्याच्या वाढीसाठी. अन देऊही नकार न पटल्यास गिऱ्हाईकाने भोपड्यावरील कोप पाहून त्याला डालग्यात टाकून द्यावा तसा. आई, असं करता येईल? आई, असं करता येईल? येईल काही सांग ना, येईल काही सांग ना. नंतरची कविता आहे खुंटीवरील कंदिलासारखं. पायथ्याची दोरी तुटून झोडी झालेली त्याची खाट पडून असते घराच्या कोपऱ्यात. पायथ्याची दोरी तुटून झोडी झालेली त्याची खाट पडून असते घराच्या कोपऱ्यात. तोल सांभाळत अधून मधून बिडी फुंकत. तोल सांभाळत अधून मधून बिडी फुंकत. खोकल्याची उबळ छातीत दडून ठेवत तो बसून असतो कुणाची तरी वाट पाहत. तोल सांभाळत अधून मधून बिडी फुंकत. खोकल्याची उबळ छातीत दडून ठेवत तो बसून असतो कुणाची तरी वाट पाहत. चहा पाणी, जेवण खावण, कपडे लत्ते. चहा पाणी, जेवण खावण, कपडे लत्ते, सर्व काही त्याला वेळेवर असतं मिळत. तरी तो वाट पाहतो. तरी तो वाट पाहतो कुणी येऊन विचारेल. तरी तो वाट पाहतो कुणी येऊन विचारेल. बापू, मुगाच्या तुकड्यात आता काय टाकायचं? बापू, मुगाच्या तुकड्यात आता काय टाकायचं? कपाशीच्या फुगड्या पिवळ्या पडून गळत आहेत, त्यावर कुठल्या औषधीची फवारणी करायची? बापू, मुगाच्या तुकड्यात आता काय टाकायचं? कपाशीच्या फुगड्या पिवळ्या पडून गळत आहेत, त्यावर कुठल्या औषधीची फवारणी करायची? किंवा सांगेल तीळ कापायला आली. किंवा सांगेल तीळ कापायला आली. कोयांवर पिवळी साय धरली. बाजरीच्या दाण्यांनी कात टाकली. बाजरीच्या दाण्यांनी कात टाकली आणि ज्वारीच्या पोग्यातून कणसांनी माना बाहेर काढल्या. पण कुणीही येत नाही. पण कुणीही येत नाही. त्याचं अस्तित्व काच फुटल्या कोपऱ्यातील खुंटीवरील कंदिलासारखं. त्याचं अस्तित्व काच फुटल्या कोपऱ्यातील खुंटीवरील कंदिलासारखं. नंतरची कविता आहे मांडोळी. पेरणीपूर्वी पांभरीचं चाळं बसून पाहावं. पेरणीपूर्वी पांभरीचं चाळं बसून पाहावं.
खुरप्याच्या तडकलेल्या मुठी बदलून घ्याव्यात आणि कोळप्याच्या हलणाऱ्या दातांना पाचर मारावी म्हणून मेठावर सुताराचा तपास केला. पेरणीपूर्वी पांभरीचं चाडं बसून पाहावं, खुरप्याच्या तडकलेल्या मुठी बदलून घ्याव्यात आणि कोळप्याच्या हलणाऱ्या दातांना पाचर मारावी म्हणून मेठावर सुताराचा तपास केला तर फर्निचर घ्यायला तो शहरात गेल्याचं कळलं. नांगराचा फाळ आणि वखराच्या पासा पाजून पुराण्याला इटाणी बनवून घ्यावी म्हणून लोहाराला शोधलं. नांगराचा फाळ आणि वखराच्या पासा पाजून पुराण्याला इटाणी बनवून घ्यावी म्हणून लोहाराला शोधलं तर तोही सापडला नाही जागेवर. हंगामानंतर भाकड जनावरांसारखं वागवलं जात असतानाही सालदारानं यांना दगा दिलाय. हंगामानंतर भाकड जनावरांसारखं वागवलं जात असतानाही सालदारानं यंदा दगा दिलाय. उन्हा ढोरासारखं खुंट्याला बांधून घेणं त्याला नको वाटतंय. ज्वारी मूग तोडून आणि ज्वारीची लाणी करून, उडीद मूग तोडून आणि ज्वारीची लाणी करून मापभर दाळ दाणा कमवणाऱ्या बाया आता होक्यासाठी झळा मारीत नाहीत. उडीद मूग तोडून आणि ज्वारीची लाणी करून मापभर दाळ दाणा कमवणाऱ्या बाया आता होक्यासाठी झळा मारीत नाहीत. रेशन दुकानातून मिळणाऱ्या 35 किलो धान्याच्या भुलाव्यात त्या अडकून पडल्यात. आता मोडके आरेपाटे मी पुन्हा पुन्हा बदलून आता मोडके आरेपाटे पुन्हा पुन्हा बदलून मी चाकावर मांडोळी चढवतो. आता मोडके आरेपाटे पुन्हा पुन्हा बदलून मी चाकावर मांडोळी चढवतो आणि पाय तुटक्या गोम सारखा गाळा हाकीत राहतो आणि पाय तुटक्या गोम सारखा गाळा हाकीत राहतो. नंतरची कविता आहे काकवीत अडकलेल्या मुंगळ्यासारखं. गुळाच्या भेलीला मुंगळे डसावेत तशी माणसं शहरात गोळा झाली आहेत. गुळाच्या भेलीला मुंगळे डसावेत तशी माणसं शहरात गोळा झाली आहेत. तोही म्हातारे मायबाप घरदार गावशू सोडून शहरात येतो. तोही म्हातारे मायबाप घरदार गावशू सोडून शहरात येतो. पुढाऱ्याच्या वशिल्याने सूतगिरणीत चिकटतो. बायको पोरांसह कॉलनीत राहतो. एकदा भेटला ख्याली खुशाली विचारल्यावर म्हटला गावाकडे आता काय राहिलंय, गावाकडे आता काय राहिलंय. दिवाळीनंतर रानात फक्त ज्वारीची धसकट, दिवाळीनंतर रानात फक्त ज्वारीची धसकट, उलगलेलं पळ आणि सर्वा करणाऱ्या मजूर बायांसारखी नुसतीच इकडे तिकडे चरणारी ढोरं. विहिरीतील पाणी तर इतकं खोल की भर दुपारी त्यात आभाळ दिसत नाही. विहिरीतील पाणी तर इतकं खोल की भर दुपारी त्यात आभाळ दिसत नाही. गावहाळवरून घागरी वाहून वाहून बायांची कंबर वाकलीत. गावहाळवरून घागरी वाहून वाहून बायांची कंबर वाकलीत. दिवस रात्र घरामध्ये नुसताच काळोख. त्यापेक्षा हे बरं भाड्याचं घर आहे, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत पोरं शिकतात. त्यापेक्षा हे बरं भाड्याचं घर आहे, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत पोरं शिकतात. 8 दिवसांनी का असेना नळाला पाणी नक्की येतं आणि महिन्याच्या अखेरीला पगार सध्या तरी नियमित मिळतो. सणावाराला मायबाप वाट पाहत असतील म्हणून तो व्याकुळ होतो. सणावाराला मायबाप वाट पाहत असतील म्हणून तो व्याकुळ होतो. तर पोरांची शाळा, बायकोचं आजारपण अशा कारणांनी त्याचं टळत राहतं गावाकडे जाणं. आता तर हे शहरच त्याला सोडत नाहीये काकवीत अडकलेल्या मुंगळ्यासारखं. आता तर हे शहरच त्याला सोडत नाहीये काकवीत अडकलेल्या मुंगळ्यासारखं. नंतरची कविता आहे घरघर. गावाकडच्या घराला घरघर लागली आहे. गावाकडच्या घराला घरघर लागली आहे. शिक्षण, नोकरी, धंदा इत्यादीसाठी पोरांनी शहर गाठलं. शिक्षण, नोकरी, धंदा इत्यादीसाठी पोरांनी शहर गाठलं. पोरी लग्न होऊन सासरी गेल्या. पिल्ल उडून गेल्यावरच्या खोप्यासारखं घर रिकामं झालं. तेव्हा झापड पडल्यावर अंगणात बैलगाडी सुटायची. तेव्हा झापड पडल्यावर अंगणात बैलगाडी सुटायची. पोरं कठाड्यावर बसून कविता आणि पाढे म्हणायचे. तेव्हा झापड पडल्यावर अंगणात बैलगाडी सुटायची. पोरं कठाड्यावर बसून कविता आणि पाढे म्हणायची. परसदारी गोठ्यातून
सालदार कडब्याच्या पेंड्या तोडतानाची कुऱ्हाडीची ठकठक ऐकू यायची. रात्रभर ढोरांच्या गड्यातील घंटानाद सुरू असायचा. रात्रभर ढोरांच्या गड्यातील घंटानाद सुरू असायचा आणि दिवसभर पोरा बाळांच्या गोंगाटाने दुधासारखं घर उतुजायचं. लहाडीसारखं खोल नांगरणारा मागील दारचा नांगर आता गंजत चालला. लहाडीसारखं खोल नांगरणारा मागील दारचा नांगर आता गंजत चालला. कणगीच्या बरगड्या तुटून उकिरडा झाला. कणगीच्या बरगड्या तुटून उकिरडा झाला. घडवंची वरील पोत्यांची टेकडी सपाट झाली. अंगणासारखं घर उखळलं गेलं. अंगणासारखं घर उखळलं गेलं. भिंतींच्या पायांशी घुशींनी उकीर काढला. सऱ्यांचे खांब बोरून सारखे पोकळ झाले. आता चूल थंड असते. आता चूल थंड असते. तवाई हसत नाही. मात्र रातभर खिडकी दारांच्या फटीतून चोरासारख्या घुसणाऱ्या वाऱ्याने भिंतींचे पोपडे फडफडतात. मात्र रातभर खिडकी दारांच्या फटीतून चोरासारख्या घुसणाऱ्या वाऱ्याने भिंतींचे पोपडे फडफडतात. धाब्याची माती भुरभुर गळते. धाब्याची माती भुरभुर गळते. थोडं कणणं काही हुंके ऐकू येतात. थोडं कणणं काही हुंके ऐकू येतात. माश्या उडून गेल्यावरच्या मोहळाच्या कोरड्या भाकरीसारखं एकाकी घर. माश्या उडून गेल्यावरच्या मोहळाच्या कोरड्या भाकरीसारखं एकाकी घर आता वाट पाहतं जुने दिवस पुन्हा परतण्याची. रस्त्यावर अंधुक नजर पसरून जुने दिवस पुन्हा परतण्याची. रस्त्यावर अंधुक नजर पसरून. नंतरची कविता आहे निसर्गाची भाषा. दारी गाय आल्यावर घासभर भाकरीचा तुकडा तिला खायला दिला. दारी गाय आल्यावर घासभर भाकरीचा तुकडा तिला खायला दिला. तर मान हलवून ती पुढे गेली अन उकिरड्यावरील कागद, केरकचरा व कचकडा चघळू लागले. दारी गाय आल्यावर घासभर भाकरीचा तुकडा तिला खायला दिला. तर मान हलवून ती पुढे गेली अन उकिरड्यावरील कागद, केरकचरा व कचकडा चघळू लागली. मग मी ती भाकरी कुत्र्या पुढे टाकली. मग मी ती भाकरी कुत्र्या पुढे टाकली तर नुसतंच हुंगून तोही दूर निघून गेला. परवा धान्य वाळत घातलं होतं. परवा धान्य वाळत घातलं होतं तेव्हा वाटलं पाखरांचा परा येऊन ते फस्त करील. परवा धान्य वाळत घातलं होतं तेव्हा वाटलं पाखरांचा परा येऊन ते फस्त करील. पण चिटपाखरूही फिरकलं नाही. मला आठवलं तेव्हा आजोबा जेवणाआधी ताटात भाकरीचा चतकोर तुकडा गाईचा घास म्हणून काढून ठेवत असत. मला आठवलं तेव्हा आजोबा जेवणाआधी ताटात भाकरीचा चतकोर तुकडा गाईचा घास म्हणून काढून ठेवीत असत. मग गोठ्यात जाऊन वासराला तो खाऊ घालीत. मग गोठ्यात जाऊन वासराला तो खाऊ घालीत. नंतर काकवीच्या बोटांसारखं खूप वेळ वासरू त्यांचा हात कोपरापर्यंत चाटत राहील. माई गाय धुताना शिड्या भाकरीचे तुकडे तिच्या पुढ्यात ठेवी. माई गाय धुताना शिड्या भाकरीचे तुकडे तिच्या पुढ्यात ठेवी. मग सर्व खाऊन झाल्यावरही वासरासारखं चाटून गाय परातीला ओली चिंब करून टाकत असे. पण आता तसं काही राहिलं नाही. प्रश्न पडतोय कुठे गेला घास बलका खाऊनही दारातच बसून आपल्याकडे टुकटुक पाहणारा कुत्रा. कुठे गेल्यात भातकुलासाठी आजीभोवती गोळा होणाऱ्या नातवंडांसारख्या धान्य पाखडताना सुपातून खाली पडलेल्या दाण्यांना टिपणाऱ्या चिमण्या. कुठे गेल्यात भातकुलासाठी आजीभोवती गोळा होणाऱ्या नातवंडांसारख्या धान्य पाखडताना सुपातून खाली पडलेल्या दाण्यांना टिपणाऱ्या चिमण्या. कुणी म्हणतं माणसांवरचा त्यांचा विश्वास उडून गेलाय. कुणी म्हणतं माणसांवरचा त्यांचा विश्वास उडून गेलाय. कुणी सांगतं त्यांच्या जिभेची चव बदलून गेलीये. लोक काही बाई सांगत असतात. मला वाटतं पशु पक्ष्यांनाच अधिक कळत असावी माणसांपेक्षा निसर्गाची भाषा. मला वाटतं पशु पक्ष्यांनाच अधिक कळत असावी माणसांपेक्षा निसर्गाची भाषा. याच्यानंतर एकच कविता का अजून होईल? वाचतो. गोठा नावाची कविता आहे. परसदारच्या गोठ्यातील लक्ष्मी भंगली. एक एक दावं रिकामं झालं
एक एक खुंटा मोडला गेला. परसदारच्या गोठ्यातील लक्ष्मी भंगली. एक एक दावं रिकामं झालं. एक एक खुंटा मोडला गेला. तेव्हा दावणीला खंडीभर ढोरं होती. त्यांच्या गळ्यातील घंटानादावरून नवख्या पाहुण्याला नांदत्या घराची कल्पना यायची. वा वा. पहाटे सालदार शेणपाणी करायचा. चहा पाणी झाल्यावर म्हातारा रिकाम्या ढोरांना गोठाणात सोडायचा. रांधणीनंतर ती गोवऱ्या थापायची. मधल्या सुट्टीत पोरं दुभत्या गाईला चारा पाणी करायची. आणि झापड पडल्यावर तो वासराला घेऊन गाईला हात लावायचा. सुट्टीत पोरं दिवसभर गोठ्यात असायचे. सुट्ट्या गड्याची कातडी भाकरीसारखी थापत, त्यांच्या मिशांवरील दवबिंदू बोटांनी टिपत. घरातील प्रत्येकाला जित्राबांचा लढा होता. आपल्या घासातील घास ते त्यांच्यासाठी काढून ठेवत आणि सदा कदा गोमाशी सारखे गोठ्याभोवती फिरत. सततच्या दुष्काळानं बांध बोडके राहिले. कडब्याचा पाचुंदा हलका झाला आणि चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला. ढोरांचं शेणमूत आवरायला आता मजूर मिळत नाही. घरातल्या बाया माणसांनाही त्याने वैतागून गोठा सुना केला. आता नुसत्याच सुपारी सारख्या चघळल्या जातात ढोरा ढाकरांच्या आठवणी. आणि भास होतात अधनमधनं झापड पडल्यावर परसदारी वासरू हंबरल्याचे. एक कविता आहे, कीड नावाची कविता. कवितेचं शीर्षक आहे कीड. धान्याला कीड लागली. पिकावाने वारूड फुटताच मुंग्या बाहेर पडाव्यात तसं झाकण उघड कोठीतून धनोर बाहेर आले आणि घरादारात सर्व दूर पसरून सैन्यासारखे पुढे जात राहिले. धान्याला कीड लागली. पिकावाने वारूड फुटताच मुंग्या बाहेर पडाव्यात. चालताच बोटांना पीठ लागलं आणि दिसले ज्वारीचे दाणे पोकळ. वटवाघडाने झाडावरील सीताफळाचा गर करून फक्त खापऱ्या राहू द्याव्यात तसे. वैशाखात वाळवून कीटकनाशक वापरून भरलं होतं धान्य. आता तर पितरपाट्याच्या उन्हातही कीड मरत नाही. ढिगाच्या तळाशी असते पडून मरणाचं सोंग घेऊन. तेव्हा पेवात ज्वारी दाबली जायची निंबाचा पाला वापरून. आणि दुष्काळात काढायचे उकरून तरीही नसायची कीड. आता थरकाप होतो विचार करून की ज्वारी सोबत उडीद टाकावा तशी पेरली जात असेल का चाड्याच्या एका नळीतून बियाण्यासोबत कीड. आता थरकाप होतो विचार करून की ज्वारी सोबत उडीद टाकावा तशी पेरली जात असेल का चाड्याच्या एका नळीतून बियाण्यासोबत कीड. मृगात आंतरपीक म्हणून. एक कविता आहे, वाचू? हा, हुंक्यांचा बाण नावाची कविता आहे. मुलीच्या घरून परत निघताना गोफणीतल्या खड्यासारखा बाहेर पडलो. बरं येतोय असं फक्त तोंड फिरून घोगऱ्या आवाजात बोललो. मला पाहायची नव्हती लेकीच्या डोळ्यातील दुराव्याची वेदना आणि द्यायचे नव्हते टपकू पानांवरून हिवाळ्यात दवबिंदू ठिपकावेत तसे आसू. तरी पायऱ्यांवरून उतरताना मला ऐकू आले हुंके.
तेव्हा गलबललो, क्षणभर थबकलो, पण नाही परत फिरलो. तेव्हा थबकलो, पण नाही परत फिरलो. तिची नुकतीच रुजू लागलेली मुळं आणि उगून येणाऱ्या अंकुराला होऊ नये जा म्हणून हुंदक्यांचा बांध तुटून. एक मला आज साहित्य अकादमीने कवी संधी या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आपल्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी साहित्य अकादमीचे आणि कृष्णाजींचे आभार मानतो. आणि माझी एक शेवटची कविता आहे ठिगळ, ती सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे ठिगळ. रस्त्यावरून जाताना मी नेहमीच खाली बघून चालत असतो. रस्त्यावरून जाताना मी नेहमीच खाली बघून चालत असतो. मित्र विचारतात, अरे असं मेंढरासारखं खाली मान घालून जमिनीवर काय शोधतोस? मित्र विचारतात, अरे असं मेंढरासारखं खाली मान घालून जमिनीवर काय शोधतोस? त्यांना काय सांगावं? असं चालल्याने मी अनेक वेळा खड्ड्यात पाय पडून तोल जाण्यापासून सावरलो आहे. त्यांना काय सांगावं? असं चालल्याने मी अनेक वेळा खड्ड्यात पाय पडून तोल जाण्यापासून सावरलो आहे. ठोकर न लागता माझी बोटं शाबूत राहिली आहेत आणि अंधारात तर विंचू काट्यांच्या दंशापासूनही मी वाचलो आहे. रस्त्यावरून जाताना मी उखळलेले दगडगोटे, काचाकुचा, काटेकुटे बाजूला करतो. रस्त्यावरून जाताना मी उखळलेले दगडगोटे, काचाकुचा, काटेकुटे बाजूला करतो. अजाणता कुणाला इजा होऊ नये म्हणून आणि टाळत राहतो पावलांखाली दबली जाणारी किडा मुंग्यांची रांग. रस्त्यात मला दिसते जनावरांची सरपट. लहान मुलाने पाठीवर लिहिलेल्या गिचमीळ अक्षरांसारखी पशु पक्ष्यांच्या पावलांची नक्षी. रस्त्यात मला दिसते जनावरांची सरपट. लहान मुलाने पाठीवर लिहिलेल्या गिचमीळ अक्षरांसारखी पशु पक्ष्यांच्या पावलांची नक्षी आणि त्याचे अर्थ लावूनच मी पुढे जात असतो. माई बरोबर जाताना ती नेहमी म्हणायची, वर आकाशात दिवसा तारे काय मोजतोस? माई बरोबर जाताना ती नेहमी म्हणायची, वर आकाशात दिवसा तारे काय मोजतोस? जरा खाली बघून माणसानं जमिनीशी नातं जोडावं. आणि त्या दिवसापासून मी टाचून घेतो आहे नजरेच्या धाग्यांनी स्वतःला मातीशी. आणि तेव्हापासून मी टाचून घेतो आहे नजरेच्या धाग्यांनी स्वतःला मातीशी, स्वतःला मातीशी ठिगळासारखं. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी. तुम्ही आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या कविता इथे सादर केल्याशिवाय तुमच्या कवितेच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा तुम्ही सांगितली. या सगळ्यांबद्दल साहित्य अकादमीच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.